इको क्लबवर नोटिफिकेशन सबमिट करण्यासाठी सर्वप्रथम आपणास काय करायचे आहे, आपणास गुगल क्रोमवर जाऊन इको क्लब लॉगिनवर जाऊन इको क्लब फॉर्मेशन लाईक मिनिस्टर ऑफ एज्युकेशन इथं जायचे आणि आपल्या इथं पहिल्यांदा आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचे. आता यामध्ये दोन मुद्दे आहेत. लॉग इन ज्यावेळेस आपण पहिल्यांदा करतो त्यावेळेस जुना पासवर्ड मागतो, पण ज्यावेळेस आपण जुना पासवर्ड टाकून लॉग इन करू त्यावेळेस परत आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आणि परत लॉग इन करायचे. आता मी पहिल्यांदा पासवर्ड चेंज करून घेतला आहे माझा, त्यामुळे आता मी लॉग इन करतो. लॉग इन करताना शाळेचा एवढ्याच कोड टाकायचा. एवढ्याच कोड टाकल्यानंतर कंटिन्यू म्हणा. तुमचा नवीन तयार केलेला पासवर्ड टाका. हा पासवर्ड टाका, खाली कॅप्चा टाका. पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर फॉर्म ओपन होईल. डॅशबोर्डवर जायचं, तिथं होम म्हणून लिहिलेलं आहे, माझ्या शाळेचं नाव येईल इथं. त्यानंतर काय करायचं, आपण इथं डॅशबोर्डवर होम म्हणून लिहिलं आहे, त्या होमवर क्लिक करा. होमवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल आपल्यासाठी. लॉग इन सक्सेस झाल्यानंतर असा तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. जर नाही झाला तर होम टॅबवर क्लिक करायचं, हा फॉर्म ओपन होईल. आणि जो आपण फोटो काढून ठेवला आहे, जो आपल्या ऑफिसनी किंवा इथं खाली तुमच्याकडे जर जी नोटिफिकेशन डाउनलोड काय करायचं डाउनलोड ही नसेल तर इथं डाउनलोड वर्ड फाईल लिहिलेलं आहे. या फाईलवर क्लिक केल्यास एक फॉर्म ओपन होतो. आपल्याला या प्रकारचा फॉर्म ओपन होतो. हा फॉर्म असा असतो. आता जर तुमच्याकडे जो फॉर्म नसेल तर हे जो फॉर्म डाउनलोड झाला आहे ह्याची प्रिंट काढायची, ह्या प्रिंटवर संपूर्ण माहिती भरायची आणि हाच फॉर्म मुख्याध्यापकाची सही शिक्का करून आपला या नोटिफिकेशन म्हणून आपला अपलोड करायचं आहे. तर आता काय माझ्याकडे ऑफिसने दिलेला एक फॉर्म आहे. ते फॉर्म याप्रमाणे फॉर्म आहे. याप्रमाणे त्याची सगळी माहिती भरून घ्यायची. विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, एका अध्यक्ष कोणी त्यांचं नाव टाकायचं, इको क्लबचा अध्यक्ष, प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची माहिती भरून घ्यायची. ही माहिती भरून घेतल्यानंतर मुख्याध्यापकाचा सही शिक्का करायचा आणि हीच माहिती आपला कुठं अपलोड करायची आहे. हे बघा इथं चूज फाईल लिहिलं आहे. ह्या चूज फाईलवर जायचं. तर कुठं फाईल सेव्ह केली ती पाहिजे. आपण जी फाईल आपण सेव्ह केली ती फाईल आपण इथं घ्यायची. हे पहा इथं ही फाईल आली होती. आता ह्याला सबमिट म्हणूया. सबमिट म्हणलं की तुम्हाला इथं लिहून येतं फाईल अपलोड सक्सेसफुली आणि अशा प्रकारे आपलं नोटिफिकेशन पूर्ण झालं आहे. हे बघा इथं काय लिहिलं आहे, हे पहा इथं असं लिहून आलं पाहिजे, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली अपलोड द नोटिफिकेशन. याप्रमाणे कारवाई करायची. सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.